विधान परिषदेमधून आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचं आज सकाळीच अमरावतीत आगमन झालं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संजय खोडके यांचं अमरावती रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केलं। प्रचंड ढोल ताशे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी संजय खोडके यांचे स्वागत केलं। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरी दोन आमदार आहेत। यावेळी संजय खोडके यांनी अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले। 100 लोकांची यादी असताना मला अजित पवारांनी संधी दिली तर विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढवणार असं मत यावेळी संजय खोडके यांनी व्यक्त केलं। भाऊ, तुमची निवड झालेली आहे, बिनविरोध निवड झालेली आहे। महाराष्ट्रातलं हे उदाहरण असेल की पत्नी सुद्धा विधानसभेचे आमदार असताना आपण विधान परिषद आपली नेमणूक झालेली आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी या निमित्तानं पार्टीचे माझे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, त्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे जे सदस्य असतील ते व पार्टीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्या सर्वांचं मी आभार मानतो। आणि हे सर्व संधी मिळत असताना त्याच्यामागे अमरावतीच्या दोन्ही विधानसभा असतील, अमरावती जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते असतील, ज्यांच्या पाठबळामुळं सुलभा खोडके 3 वेळ ज्या आमदार झाल्या त्यामुळं मला ही संधी उपलब्ध झालेली आहे। माझा 35 वर्षाचा जवळपास प्रशासकीय विधिमंडळाचा अनुभव आहे आणि त्याच्या सर्वांचा उपयोग करून विधानमंडळामध्ये सामाजिक प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असो, विकासाचे जे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीनं मांडून या विकासासाठी, विदर्भाच्या आणि अमरावतीच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो। अजितदादा म्हटले होते की विदर्भामध्ये आमची ताकद वाढावी यासाठी आम्ही 4 आमदार दिले, मात्र शहरामध्ये चर्चा आहे की महानगरपालिकेत निवडणुका आता होऊ घातली, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदसुद्धा महापालिकेत वाढणार आहे। काय सांगा? महानगरपालिका हा विषय आमचे सर्व कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते, कारण की मी यावेळेस या आमदार नसतानाही सुलभा खोडके आमदार असताना आणि नंतरही सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यामुळं तिथं आम्हाला नेहमीच विजय मिळालेला आहे। आणि पुढच्या काळामध्ये फक्त महानगरपालिकाच नाही तर विदर्भाच्या विकासाचं जे एक धोरण आमच्या पार्टीनं ठरवलेलं आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्यांच्या मनामध्ये एक काही